कोल्हापूरमधल्या पंचगंगा नदीमध्ये प्रदूषणामुळे घरगुती गणपती विसर्जनावरती बंदी घातली होती। त्यामुळे नदी परिसरामध्ये बॅरिगेटिंग सुद्धा करण्यात आलं होतं। मात्र आक्रमक झालेल्या कोल्हापूरकरांनी परिसरामधलं बॅरिगेटिंग तोडलंय आणि या पंचगंगेमध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन केलंय। नदीमध्ये गणपती विसर्जनाला बंदी घातल्याच्या नंतर हिंदुत्ववादी संघटनांनी हे बॅरिगेटिंग तोडण्याचा इशारा दिला होता। मात्र हिंदुत्ववादी संघटना येण्याच्या आधीच कोल्हापूरकरांनी हे बॅरिगेटिंग तोडलं आणि पंचगंगेमध्ये बाप्पाचं विसर्जन केलंय। आज मुख्य गणेश विसर्जनाचा दिवस आणि या ठिकाणी तुम्ही बघत आहात की महापालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी बॅरिगेट लावलेले आहेत। मुळामध्ये पंचगंगा नदीचं प्रदूषण वर्षभर होतंय, त्या ठिकाणी महापालिकेच्या उपाययोजना कुठल्याही केलेल्या नाहीत आणि आज गणपती सोडायचं म्हणलं की पूर्ण बॅरिगेटिंग लावलेलं होतं। पण गणेश भक्त आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि भागातील नागरिक असतील या सगळ्यांनी बॅरिगेट या ठिकाणी उधळून लावून आम्ही पंचगंगा नदीमध्ये गणपतीचं विसर्जन केलेलं आहे। यामध्ये आम्हाला एवढंच सांगायचं आहे की इथनं राधानगरीपर्यंत गणपती पाण्यात सोडले जातात, कुरुंदवाडपर्यंत गणपती पाण्यात सोडले जातात। एवढ्यापुरतं गणपती इथं सोडला नाही म्हणजे नदीचं प्रदूषण होत नाही असं हा महापालिकेचा सिद्धांत कुठला आहे आणि गणपती पाण्यात सोडल्यावरच प्रदूषण होतं ह्याचा कुठलाही शासनाचा JR नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।